नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? आता दत्त जयंती झाली, आता क्रिसमस येणार आहे. काय बाबा तुमची मज्जाच मज्जा आहे. आज आपला शनिवार, गोष्टीचा वार. आज आपल्या गोष्टीचं नाव आहे वडिलांचा सल्ला. मुलांनो, एक माणूस असतो बर का, आणि तो खूप श्रीमंत असतो. त्याची दुकानं असतात आणि तो दुकानात जायचा, काम करायचा, भरपूर पैसा मिळायचा. पण त्याचा मुलगा की नाही, वडिलांच्या जीवावर इतका आराम करायचा, इतका आराम करायचा, की तो शाळेत जायचा, शिकायचा, पण तो काही कामच नव्हता करत बर का. मग मुलांनो, त्याच्या वडिलांना खूप काळजी वाटली, की अरे बापरे, आपला मुलगा तर झोपाच काढतोय, आपला मुलगा काही काम करत नाही. मग आता आपला हा दुकानाचा धंदा कोण चालवणार? सकाळी उठून दुकानात जाऊन माल कोण विकणार? आणि किराणा मालाचं दुकान होतं की नाही त्याचं. मग किराणा मालाच्या दुकानात गर्दी असते छान. मग आता हा तर काहीच करत नाही, हा येतच नाही दुकानात. मग वडिलांनी त्याला दुकानाचं काम घरी शिकवलं बर का. असं करायचं, इथून माल आणायचा, मग दुकानात विकायचा, मग इतकं इन्कम काढायचं, इतक्या रुपयाची वस्तू इतक्या रुपयाला विकायची. हे सगळं घरी सांगत होते त्याला बर का. पण तो शिकत होता, पण तो कामावर जायचंच नाही, म्हणजे दुकानात जायचंच नाही, फार आळस. एक दिवस काय होतं, त्याचे वडील आजारी पडतात. आजारी पडल्यानंतर त्यांना काळजी वाटती, आपल्या मुलाचं कसं व्हायचं. आपला मुलगा तर असा आळशी आहे. मग आता त्याने जर कामधंदा केला नाही, तर तो कसं काय त्याचं लग्न होणार, कसं काय त्याचं पोट भरणार. त्याला काळजी वाटती. मग तो की नाही, आजारी पडल्यावर त्याला असं वाटतं आता आपण काही जास्त दिवस जगू शकणार नाही. मग तो काय करतो, मुलाला बोलवतो आणि मुलाला सांगतो, बाळा, आता मी काही जास्त दिवस जगणार नाही. आता हे सगळं आहे ना, संपत्ती तूच सांभाळायची. तू दुकानात काम केलं नाही तर पैसा कसा काय येईल घरात? आणि घरात जर पैसा आला नाही तर तू काय खाशील? तुझं लग्न झाल्यावर तुझ्या मुला-बाळांना, बायकोला काय खायला घालशील? तुझ्या आईला कसं सांभाळशील? आता जे माझे मी कमवलेले पैसे आहेत, ते जर तू असे आराम करून उधळले तर कसं व्हायचं? मग मी तुला एकच सल्ला देतो, दुकानात जाताना सावली सावलीनी जायचं आणि सावली सावलीनी यायचं. आणि जर तुला काही कळलं नाही तर आपले गुरु आहेत, आहेत जरा तापड गुरु, पण मग त्यांचा सल्ला ऐकायला पाहिजे तुला. पण मी तर तुला सल्ला दिलेला आहे, सावली सावलीनी दुकानात जायचं आणि सावली सावलीनी यायचं. मग ते वडील कालांतराने जातात बर का. ते स्वर्गवासी होतात, म्हणजे देवाघरी जातात. आणि मग हा मुलगा म्हणतो, अरे बापरे, आता वडील गेलेत, त्यामुळे आपल्याला काम केलंच पाहिजे. मग आता आपल्याला वडिलांनी सांगितलंय, सावली सावलीनी जा आणि सावली सावलीनी ये. मग काय करायचं आता आपण? आता कशी सावली निर्माण करायची? तर तो काय करतो, वडिलांचे काही पैसे असतात की नाही, त्या पैशातनं झाडं विकत घेतो, पिंपळाची, आणि सगळ्या रस्त्याने झाडं लावतो. पिंपळाची झाडं या बाजूनी या बाजूनी. आणि मग तो काय करतो, मग झोपून घेतो. मग झाडं मोठी होईपर्यंत आपण आराम करावा, असंच त्याला वाटतं. मग झाडं मोठी होतात. मोठी झाल्यावर त्याला असं वाटतं, अरे वा, झाडं मोठी झालीत. पण तोपर्यंत वडिलांनी साठवलेला पैसा संपून जातो ह्याचा. मग तो म्हणतो, आता तर दुकानात गेलंच पाहिजे, पैसे कमवलेच पाहिजे. मग निवांत 12 वाजता उठतो, अंघोळ करतो आणि मग सावली सावलीने दुकानात जातो. आणि मग काय होतं, 3-4 वाजतात. मग 4 वाजता म्हणतो की वडिलांनी सावली सावलीने जायला सांगितलेलं आहे, मग आता ऊन आहे तर आपण सावली सावलीतनं जाऊ. मग तर घरी येतो तर त्याच्या दुकानात काही धंदाच होत नाही. मग त्याला खूप वाईट वाटतं, अरे बापरे, धंदा तर काहीच होत नाही. वडिलांना सांगितलंय की सावली सावलीनी जा आणि सावली सावलीनी ये. आता काय करायचंय? धंदा तर काही होतच नाही, पैसे तर काही मिळतच नाही. मग काय त्याला सुस्त आयडिया, की आपल्या वडिलांनी सांगितलंय, तुला कळलं नाही तर मग तू गुरुजींना विचार. पण गुरुजी तर खूप तापट आहेत, ते आता आपल्याला उत्तर दिलं तर ठीक, नाहीतर ओरडणारच. मग गुरुजींकडे तो जातो, म्हणे काही झालं तरी आपण गुरूंना विचारायचंच. मग तो गुरुंकडे जातो, नमस्कार करतो आणि म्हणतो, गुरुवर्य, वडिलांनी कमवलेला पैसा माझा खर्च झालाय, आता मी दुकानच चालत नाही माझं. तर गुरुवर्य म्हणतात, तुला वडिलांनी काय सांगितलं होतं? वडील म्हटले, सावली सावलीने जा आणि सावली सावलीने ये. तर मग मी आता झाडं लावली,
झाडं लावली ना सावलीने जातो आणि सावलीने येतो. मग ते गुरु म्हणतात, किती वाजता जातो दुकानात? तर तो म्हणतो की मी 12-1 वाजता दुकानात जातो, 1 वाजता. आणि मग येतो किती वाजता? 4 वाजता येतो. मग गुरुवर्यांना राग येतो. गुरुवर एक कानफडत देतात त्याच्या सणसणीत. आणि मग तो घाबरतो, काय झालं? म्हणे तू काय केलं सावली सावलीने जायला? म्हणे वडिलांचे पैसे खर्च करून झाडं लावली. मग ते म्हटले की वडिलांचा पैसा पाण्यासारखा बर्बाद केलास तू. वडिलांनी काय सांगितलं? सावली सावलीने जा. म्हणजे सावली कधी असती? सकाळी असते की नाही? आणि लोकांना खरी गरज सकाळी असती. सकाळी लोकांना साखर लागती, चहाची पावडर लागती, धान्य लागतं. आणि दुपारी लोक जेवण खाऊन करून झोपतात. आणि लोक झोपल्यावर तू दुकानात जातोस. आणि पुन्हा संध्याकाळी लोकांना पीठ लागतं, भाजी लागती. आणि संध्याकाळी लोक दुकानात येणार तर तू दुकानात घरी येतोस. तुला लाज नाही वाटत? गुरुजींनी याचा अर्थ तुझ्या वडिलांनी असं सांगितलंय, सावली सावलीने जा आणि सावली सावलीने ये. म्हणजे काय? सकाळी लवकर उठ. आणि सावली असती सकाळच्या पारी. सकाळी सावली असतानाच दुकानात जायचं 6 वाजता. म्हणजे 6 वाजता दुकानात गेल्यावर गर्दी असते दुकानामध्ये. आणि संध्याकाळी ऊन उतरल्यावर म्हणजे संध्याकाळी 8 वाजता सावली असते की नाही? मग त्यावेळेला तू घरी यायचं. त्यावेळेला लोक खरेदी करून घरी गेलेले असतात. तर तू झाडं लावलीस. झाडं लावून काय तुझं नुकसान केलं सगळ्या पैशाचं. तर मग त्याला वाटतं, हो, वडिलांनी चांगला सल्ला दिला होता, आपणच चुकलो. म्हणून मुलांनो, आपल्याला वडिलांनी, आईनी चांगला सल्ला दिला तर सल्ल्याचं विचारायचं की हा सल्ला कसा उपयोगात आणायचा. म्हणजे मग आपल्याला आई वडील त्याचं विश्लेषण करून सांगतात. मग तुम्ही काहीच विचारलं नाही, तुम्ही आळस धरला, तर वडिलांचा पैसा तुम्ही व्यर्थ घालवणार. म्हणून आपल्या वडिलांनी कमवलेला पैसा व्यर्थ जाऊ नये. म्हणून कष्ट करायची सवय आतापासूनच लागली पाहिजे. आवडली का गोष्ट? गोष्ट आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरायचं नाही.